त्यापासून मला तुमच्या सामान्य कास्तकार बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पण सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल हे वाचले. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल ज्या पद्धतीने सध्या तुमच्या मनात उपस्थित झाला त्याच पद्धतीने हा सवाल सध्या माझ्याही मनात उपस्थित झाला. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागला की जुलै महिन्यात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा दर हा होऊ शकतो 3,000 पार. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं आता सतत. जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार काय जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा होऊ शकतो 3,000 पार. चला तर मग आपल्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करून घेऊयात इथं उत्तर. जर कांद्याच्या सध्याच्या दरपातळीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दरपातळी आहे ही दरपातळी सध्या 1100 रुपये प्रति क्विंटल पासून 1500 रुपये प्रति क्विंटल आहे. जर 15 दिवसापूर्वीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव होता तो बाजारभाव 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होता. म्हणजे मागच्या 15-20 दिवसामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची जी दरपातळी त्याच्यामध्ये 300 रुपयांची सुधारणा ही झाली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागला की ही तेजी कंटिन्यू राहून काय जुलै महिन्यात आम्हाला कांद्याचा दर हा 3,000 प्राप्त होऊ शकतो का? चला तर मग आपल्या मनातील सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर. जर आपण बघितलं की कोणत्याही वस्तूचा भाव अवलंबून कशावरती असतो तर त्या वस्तूच्या मागणीवरती आणि त्या वस्तूच्या पुरवठ्यावरती. मग कांद्याचं चित्र हे जुलै महिन्यात कसं राहू शकते चला आपण समजून घेऊया. तर लक्षात घ्या, प्रथम आपण मागणीचा विचार करूया. तर बघा, जून ते सप्टेंबर महिन्यात आपल्या देशात पाऊसकाळ कमी पडणार आहे आणि याच्यामुळं खरीप व रब्बीचं कांदा उत्पादन हे घटणार आहे. याच्यामुळं भविष्यात कांद्याचे बाजारभाव रेकॉर्ड स्तरावरती पोहोचणार आहेत. या कांद्याच्या दराला नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार या ठिकाणी यंदाच्या वर्षी जून-जुलै महिन्यात कांद्याची रेकॉर्ड खरेदी करताना दिसणार आहे. याच्यामुळं आपल्याला कांद्याची मागणी जी आहे ती जून महिन्यात वाढताना दिसेल आणि जून महिन्यापेक्षा जुलै महिन्यात कांद्याची ही मागणी अधिक जास्त वाढण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं तर व्यापारी सुद्धा कांद्याची खरेदी ही जून-जुलै महिन्यात वाढवणार आहेत. कारण त्यांना 4 पैसे कमवायचे आहेत आणि त्यांना माहीत आहे की आजच्या कंडिशनला A1 क्वालिटीचा कांदा जर खरेदी केला तर याला तिप्पट ते चौपट दर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मिळू शकतात. याच्यामुळं आपल्याला व्यापाऱ्यांकडून सुद्धा कांद्याची खरेदी ही प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे. याच्यामुळे कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये आपल्याला जबरदस्त गॅप हा मागणीच्या हिशोबाने दिसणार आहे. म्हणजे मागणी ही आपल्याला जुलै महिन्यात प्रचंड वाढताना दिसणार आहे. आता या ठिकाणी पुरवठ्याचा विचार करूया. तर लक्षात घ्या मित्रांनो, मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचं उत्पादन हे प्रचंड घटलेले. म्हणजे आपल्याला जवळपास एक 11% आकडेवारी आली, पण एक आपल्या महाराष्ट्रात 15 ते 20% कांदा उत्पादन हे घटलेले. तर अशा परिस्थितीमध्ये आता ह्याचं जे आहेत इंडिकेशन मिळत आहेत, कारण मार्केटमध्ये कांद्याची उपलब्धता दिवसागणिक कमी होत आहे. मागच्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी कांद्याचा पुरवठा तब्बल 20 ते 25% या ठिकाणी कमी झाला आहे. ही परिस्थिती जुलै महिन्यात याच्यापेक्षा भयानक होण्याची स्थिती आहे आणि कांद्याचा पुरवठा 30% घटण्याची शक्यता आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत.
दुसरी महत्त्वाची गोष्ट की जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस काळ कमी होणार आहे आणि भविष्यात कांद्याचे बाजारभाव हे वाढणार आहेत. यामुळं कास्तकार बांधव सुद्धा सावध पवित्रा घेत आहेत आणि ते सुद्धा मार्केटमध्ये कांदा आणण्यासाठी इच्छुक नाही आहेत. जुलै महिन्यात या ठिकाणी शेतकरी मित्राकडून कांद्याची विक्री प्रचंड घटण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे जो पुरवठा आहे आपल्याला तो 30 ते 40% सुद्धा घटताना दिसू शकतो. म्हणजे एकीकडे मागणी ही जुलै महिन्यात प्रचंड वाढणार आहे, तर दुसरीकडे पुरवठा हा प्रचंड घटणार आहे. याच्यामुळे मागणी व पुरवठ्यामध्ये एक भयंकर गॅप आपल्या सर्वांना जुलै महिन्यात निर्माण होताना दिसू शकतो. या गॅपमुळे कांद्याचा जो बाजारभाव आहे तो जुलै महिन्यात बऱ्यापैकी सुधारताना आणि वधारताना आपल्याला या ठिकाणी दिसू शकतो. मग मुख्य प्रश्न हा आहे की बाबा या सुधारणेमध्ये कांद्याचा बाजारभाव काय जुलै महिन्यात 3,000ला गवसणी घालू शकतो का? लक्षात घ्या मित्रांनो, कोणतीही परिस्थिती अचानक उद्भवत नाही. त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघावी लागते. इथून पुढचा विचार केला तर कांद्याच्या दरामध्ये तेजी ही येतच राहणार. पण ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला 3,000 पर्यंत जुलै महिन्यात पोहोचवणार का? तर लक्षात घ्या, कांद्याचा बाजारभाव 15 जुलैपर्यंत आपल्याला 2,000ला अलगदपणे क्रॉस करताना दिसेल आणि कांद्याची दर पातळी 2,500 पर्यंत पोहोचताना दिसेल. पण कांद्याचा बाजारभाव सध्याच्या सिच्युएशनला तरी मला वाटते 31 जुलैपर्यंत काही 3,000ला गवसणी घालताना दिसणार नाही. जर समजा जून-जुलै महिन्यात पाऊस काळ फार कमी झाला आणि कांद्याचं खरीप लागवडीचं क्षेत्र बऱ्यापैकी घटलं, तर त्या परिस्थितीत मात्र कांदा हा 31 जुलैपर्यंत 3,000 होऊ शकतो. अन्यथा कांदा बाजारभाव 3,000 होण्यासाठी ऑगस्ट महिन्याची आपणास वाट ही पाहावी लागू शकते. मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचं नियोजन कसं करायचं बरं? तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही. लो ग्रेडचा सर्व कांदा या तेजीत सध्या विकून टाका. जर आपल्याला पैशाची फार गरज भविष्यात भासली तर प्रत्येक तेजीत गरजेइतका कांदा विक्री करा आणि जेवढं होईल तेवढं ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत कांदा शिल्लक ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करा. जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्याला तिप्पट ते चौपट फायदा हा या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती की जुलै महिन्यात कांद्याचा बाजारभाव हा 3,000 होणार अथवा नाही. जर आपल्या मनात देखील कांद्याच्या बाजारभावाबाबतीत व भविष्याबाबतीत काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न मी करत राहीन. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव असणार आहे, तो आता कशा पद्धतीनं राहील बरं? याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना इथं मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार.